नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ड्रायफ्रूट स्नॅक्स बनवणार आहोत। त्यासाठी बदाम घेतलेले आहेत। आपण येथे अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे। येथे आपण मखना घेतलेला आहे, 1 वाटी मखाना आहे। हा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ड्रायफ्रूट मध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम असते। हे ब्राझील नट आहे, हे सुद्धा अर्धी वाटी घेतलेले आहे। शेंगदाणे लागणार आहे आपल्याला, शेंगदाणे सुद्धा आपण अर्धी वाटी घेतलेले आहे येथे। आता हे पिस्ता आहेत, हे रोस्टेड पिस्ता घेतलेले आहेत मी येथे। काजू लागणार आहे आपल्याला। सर्व ड्रायफ्रूट हे आपण हाफ वाटी घेतलेले आहे। हे मॅकाडोनिया नट्स आहे, हे सुद्धा ब्राझील मधून येतात। आता हे सर्व छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। मखाना आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, 4 ते 5 मिनिटं आपण मंद आचेवर भाजले की हे असे छान क्रिस्पी होतात। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, भरपूर प्रमाणात याच्यात गुणधर्म असतात। हाडांसाठी, केसांसाठी, हार्टसाठी फार महत्त्वाचे असतात हे मखाना। जॉईंट पेनसाठी सुद्धा भरपूर फायदेशीर ठरतात। थोडंसं तूप टाकून घेतलंय आपण पूर्ण रोस्ट झाल्यानंतर। आता हे काढून घेतलेले आहे आपण। बदाम घेतलेले आहे, ते बदाम सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बदाम मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, फायबर असते। केसांसाठी, हार्टसाठी, स्किनसाठी बदाम हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते। थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आपण येथे। थोडं करून तूप टाकून आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी फार हे महत्त्वाचे आहे। ड्रायफ्रूट्स हे आरोग्याला फार फायदेशीर ठरतात। आता हे छान आपले फुगलेले दिसत आहेत, आपल्याला तडतड वाजत आहेत, छान क्रिस्पी झालेले आहेत। आपण आता हे बदाम सुद्धा एका बाउल मध्ये काढून घेऊया थोडे करून। हे ब्राझील नट्स आहे, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियमचे प्रमाण असते। थायरॉइड साठी फार लाभकारक आहे। ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रोज एक हे फ्रूट खाल्लं तर थायरॉइड मध्ये नक्कीच त्यांना आराम मिळतो। आता हे सुद्धा छान असे रोस्ट झालेले आहे, काढून घेऊया। काजू घेतलेले आहे अर्धी वाटी, हे सुद्धा मंद आचेवर आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे। थोडं तूप टाकून फार टेस्टी लागतात हे, त्याचबरोबर फार याचे फायदे सुद्धा आहेत। हे सुद्धा छान आपले फ्राय झालेले आहेत। आता हे ब्राझील नट्स आहे, मॅकाडोनिया, हे सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत। कॅल्शियमचा रिच स्रोत असतो यामध्ये, त्यामुळे हे सुद्धा हाडांसाठी फार महत्त्वाचे असते। केसांसाठी, स्किनसाठी भरपूर प्रमाणात यामध्ये फायबर असते। पोटाच्या समस्या सुद्धा यामुळे दूर होतात। जॉईंट पेन सुद्धा यामुळे कमी होतो। आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कॅल्शियम असते, फायबर असते। आतड्या संबंधीचे आजार आपले शेंगदाण्यामुळे कमी होतात। गुळासोबत खाल्ले तर रक्त वाढते भरपूर याच्यामुळे। ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी नाही त्यांनी रोज शेंगदाणे आपल्या आहारात समावेश केला पाहिजे शेंगदाण्याचा। आता हे सुद्धा छान आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत। हे बघा, शेंगदाणे सुद्धा छान आपले रोस्ट झालेले आहे। आता हे पिस्ताचिओ आहे, हे रोस्टेडच घेतलेले आहे मी, त्यामुळे जास्त काही याला भाजायची गरज नाही। थोडंसं मीठ टाकून घेऊया। आपल्याला आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा यामध्ये घातली तरी चालू शकेल। हे आपण उपवास असला तरी खाऊ शकतो। भरपूर ऊर्जा भेटते, पोट भरलेलं राहतं याने दिवसभर, आणि शरीराला खूप सारे फायदे भेटतात यामुळे। थोडंसं मीठ आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला आवडत असेल तर जिरेपूड सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो। हे बघा, नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशा छान हेल्दी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।